गृहराज्यमंत्र्यांना डान्स बार भोवणार। अनिल परबांनी दिले कदमांविरोधात पुरावे। मुख्यमंत्र्यांकडे केली कारवाईची मागणी। मंत्र्यांच्या कारनाम्यानं महायुती सरकार वादात सापडलंय। एकीकडे सभागृहात रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आल्यामुळे कृषी मंत्री कोकाटे अडचणीत आले, तर दुसरीकडे आईच्या नावे डान्सबार असल्याचा आरोप अनिल परबांनी योगेश कदमांवर केलाय। परब यांनी मुंबई उपनगरातील कांदिवली परिसरात असणाऱ्या कदम कुटुंबियांच्या सावली बारचा मुद्दा पुन्हा उचलून धरलाय। गृहराज्य मंत्र्याच्या आईच्या नावाने डान्स बार चालतो, तो सुद्धा पोलीस स्टेशनच्या नाकाच्या खाली। हे गृहराज्य मंत्री नवीन मुंबई पर्यंत डान्स बार वरती रेड करायला जातात का? तर अश्लीलता चालते, अश्लीलता पसरवली जाते, पण स्वतःच्या आईच्या नावाने जो डान्स बार चालतोय त्याच्यावर कोण कारवाई करणार? आमदार अनिल परब यांनी कदम कुटुंबियांवर बार संदर्भात काय आरोप केलेत पाहूयात। गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावाने डान्स बार। सावली बारवर यापूर्वी 2 वेळा कारवाई। याआधी 22 बारबाला, 22 गिराईक आणि 4 कर्मचाऱ्यांवर कारवाई। दरम्यान योगेश कदम यांनी अनिल परबांचे आरोप फेटाळून लावलेत, तसंच परबांविरोधात मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचा इशाराही दिलाय। तर दुसरीकडे अनिल परब यांनी योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी करत मुख्यमंत्र्यांकडे पुरावे सादर करणार असल्याचं सांगितलंय। गरज पडली तर आम्ही नक्कीच जाऊ। माननीय रामदास भेंडे देखील या बाबतीत काल वक्तव्य केलंय। आमची जी बदनामी झालेली आहे, जे खोटं बोलून आमची बदनामी केलेली आहे, खोट्या गोष्टी केल्या, ते खोटी वक्तव्य केली, अशा वेळेला त्यांच्यावरती नक्कीच आम्ही तपासून बघू आणि जर का मानहानीचा दावा दाखल करता आम्ही नक्कीच करू। त्यांच्या ज्या मंत्रिमंडळात असलेल्या सहकार्याचे प्रताप देणार होतो, परंतु आज ते गेलेत गडचिरोलीला। त्यामुळे उद्या हे सगळे कागद हे मी त्यांच्याकडे देणार आहे। सिद्ध करण्यासारखं आता काही राहिलेलं नाही। माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, त्यांनी ताबडतोब कारवाई करावी। दुसरीकडे रामदास कदम यांनी हिम्मत असेल तर राजीनामा घेऊन दाखवाच असं आव्हान अनिल परब यांना दिलंय। आम्ही डान्स बार चालवणार नाही, डान्स बार फोडणार आम्ही आहोत। योगेश कदमांनी जवळजवळ मंत्री झाल्यापासून 4 ते 5 डान्स बार बंद केलेत, स्वतः व्हिजिट देऊन। आमचा आणि डान्स बारचा मुळीच कसलाही संबंध काढायचा नाही आणि म्हणून असल्या दादागिरीला भीक घालीत नाही। नियम मला चांगली माहिती आहेत। ज्यात हिम्मत असेल तर राजीनामा घेऊन दाखव, माझं आव्हान केलं आहे। गेल्या काही दिवसांपासून महायुती सरकारमधील मंत्री वादग्रस्त प्रकरणांमुळे चर्चेत आहेत। संजय शिरसाट, माणिकराव कोकाटे, संजय गायकवाड आणि आता योगेश कदम या सर्वांविरोधात विरोधी पक्ष आक्रमक झालाय। त्यामुळे या प्रकरणातील सत्य बाहेर येणं गरजेचं आहे। महायुतीतील या मंत्र्यांची मुख्यमंत्री कशा पद्धतीनं कानउघडणी करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।